आज बंगालच्या लोकांना इम्रान खान मुख्यमंत्री झाला चालेल, पण ममता नकोय. आज ममताच्या विरुद्ध ज्यांना ममता नकोय असा सगळा मतदार भाजपकडे बोलत आहे. काँग्रेसच्या विरोधातला किंवा ह्या असल्या डाव्या याच्या विरोधातला तो वर्ग भाजपकडे एकजूट झाला. आत्ता जी भाजप जिंकेल ती भाजप म्हणून नाही येणार. ममता नकोय तिला पाडणार आहे. तमिळनाडू हा सिनेमाच्या प्रभावाखालून बाहेर पडतो. हे मला 5 वर्षात आणि यावेळेच्या निवडणुकीतलं वैशिष्ट्य. काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा कामराज, ते पण पराभूत झाले. त्यांना 25 वर्षाच्या पोराने डीएमकेच्या पराभूत केलं. हे विधेयक पडलं डिलिमिटेशन वगैरे, हे जाणीवपूर्वक केलं. या सगळ्या मूर्खांना राहुल गांधीच्या मागे आणून उभं केलं ना. नेता कोण राहुल गांधी? की जे पोटेन्शियली राष्ट्रवादी किंवा हिंदुत्ववादीच्या विरुद्ध आहे अशा शक्तींना नामोहरम करायचं. तर डीएमकेला नामोहरम करणं हे त्यांचं टार्गेट आहे. तर या लोकांना खात्री आहे की देवेंद्रनी 7वा उमेदवार उभा केला तर भाजप आपले आमदार फोडून तिकडे मतं घेऊन जाईल. नमस्कार. मुंबई तरुण भारतच्या महा MTB गप्पा या पॉडकास्टमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, सध्या देशात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. मुळात भारतात निवडणूक ही निवडणूक नसतेच, तो एक महोत्सव असतो. भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात निवडणूक लागली की तिचं वारं आपल्यापर्यंत येऊन पोचत असतं. अर्थात त्यामागे अनेक कारणं आहेत, परंतु यावेळेचं विशेष कारण म्हणजे पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या 2 राज्यांमधली निवडणूक. आता ही 2 राज्य लक्षवेधी का ठरतात हे समजून घेणं गरजेचं आहे. या राज्यातलं राजकारण जसं रंजक आहे तसंच ते हिंसकही आहे. त्यामुळे या राज्याच्या राजकारणातला इतिहास नेमका काय, या भागातली समाजस्थिती कशी आहे आणि यावेळच्या निवडणुकांची बदलती समीकरणं नेमकी कशी, हे समजून घेण्यासाठी आज आम्ही एका मान्यवर अतिथींशी गप्पा मारल्या. पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली कित्येक दशकं ते कार्यरत आहेत आणि आपल्या कामाचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. राजकीय विश्लेषक, पत्रकार, संपादक अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारे श्री भाऊ तोरसेकर यांच्याशी आपण आज महा MTB गप्पा या पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या. तर आपण हा एपिसोड जरूर पाहावा. भाऊ, मुंबई तरुण भारतच्या महा MTB गप्पांमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. मला खरं तर पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू यांच्या राजकारणाच्या इतिहासाकडे जायचं आहे, परंतु त्याआधी मला एक जो प्रश्न विचारायचा आहे तो, यावर्षी मतदानाचा जो एक अभूतपूर्व टक्का आपल्याला बघायला मिळालाय, तर त्यामागची नेमकी कारणं काय ती आम्हाला समजून घ्यायला आवडतील. नाही, अभूतपूर्व नाहीये. तुम्ही जर गणितामध्ये बघितलं तर जवळजवळ 12% बंगालचं जुना मतदार जो होता तो गाळला गेला. तर आणि जे मतदान झाले ते पूर्वी 82-83 व्हायचं, तर 100त 82-83, 90त 82-83 म्हणजे ते 93% वाटतं. म्हणजे एखाद्या अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर आपल्याकडे माहिती आहे शाळांमध्ये अनुदान मिळतं. मग पट्टावर उगाच 200-150 पोरं दाखवायची. तेवढी पोरं नसतातच. मग एक दिवस कोणतरी इन्स्पेक्टर आला, त्याला शंका आली, त्याने सगळं तपासलं आणि बोगस मुलं काढून टाकली. मग जी हजेरी 50-52% दिसत होती ती एकदम 80% दिसायला लागली. येत होती तेवढीच मुलं, बरोबर. पण पट्टावर खोटी नावं होती. किंवा मला वाटतं एक 10 वर्षापूर्वी केव्हा तरी दिल्ली NCR मध्ये बोगस रेशनिंगवर खूप वादावादी झाली होती. म्हणून त्यांनी त्या सगळ्या झोपडपट्टी वस्तीमधल्या रेशन कार्डांची छाननी केली. तर जवळजवळ 8,000 बोगस कार्ड मिळाली. मग त्या 3 दुकानदारांना आणि पकडले. म्हणजे काय करायचे, खोट्या नावाने ते रेशन घ्यायचे आणि ब्लॅक मार्केटमध्ये विकायचे. तर तसं आहे, दुसरं काही नाही. आणि एक भाग आहे त्याच्यात बोगस वोटिंग व्हायचे, त्याला अडकाठी झाली कारण ती नावं घटली आहेत. आणि ज्यांना खरे मतदार होते त्यांना घाबरून बसवलं जायचं घरचं, ते मोकळेपणाने बाहेर आले. त्यामुळे ते एकदम प्रचंड झालेलं वाटतं. यापेक्षा काही मोठा फरक पडलेला नाही. निर्भयपणे दीर्घ काळानंतर बंगालमध्ये निर्भय मतदान करतात असं म्हणू शकतो. म्हणजे गेल्या वेळेला 57 माणसं मेली. त्यावेळेला मरण सोडा, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पण 5 माणसं झालेली नाही. तर तेवढंच आहे, दुसरं काय. म्हणजे एखाद्या ड्रेनेज मधला कचरा काढून टाकला आणि ड्रेन व्यवस्थित होतो तर तो काही चमत्कार नाहीये ना, हा साधा व्यवहार आहे. अगदी खरं. या राज्यांमधलं जे राजकारण आहे ते रंजक आहे आणि तसं ते हिंसकही आहे. तर आपण आधी पश्चिम बंगाल बाबत बोलूया.
स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या काळानंतर या राज्यातलं राजकारण कसं बदलत गेलं, ते अधिक हिंसक का होत गेलं आणि ममतांचा त्या पटलावरती उदय कसा झाला, या संदर्भात आपण काय सांगाल? मोठा प्रश्न आहे खरा. ह्याचं कारण स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या प्रत्येक राज्यात काँग्रेस होती. हो. मग हळूहळू काँग्रेसच्या केंद्र सत्तेविरुद्ध स्थानिक नेतृत्व उभं राहत गेलं आणि काँग्रेसमधले जे वेगळ्या विचारधारेचे गट होते ते स्वतंत्र पक्ष करत गेले. उदाहरणार्थ सोशलिस्ट, कम्युनिस्ट, हे पण काँग्रेस म्हणून स्वातंत्र्य चळवळीत होते. हिंदू महासभा होती, तर हिंदू महासभेतूनच श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे हिंदू महासभा होते. मग त्यांनी संघाबरोबर येऊन जनसंघ काढला. ते काय, पण हळूहळू करत काय होतंय, आपल्याला कोणी हरवू शकत नाही जी मस्ती येते. आणि मग त्या मस्तीमध्ये काँग्रेस इतकी गेली की स्थानिक लोक त्याच्याविरुद्ध नाराजी व्यक्त करायला लागले. ती नाराजीची दखल घेऊन दुरुस्त करण्यापेक्षा त्यांची दडपशाही करण्यात आली. त्याच्या विरुद्ध जी लोक संघर्ष करायला उतरले, मग ते कम्युनिस्ट असतील, सोशलिस्ट असतील, कुठे जनसंघ असेल, त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला. आणि त्यामुळे जे नक्षलवाद जो उभा राहिला तो 67 नंतर बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टी ही सत्तेत आली. म्हणजे ठीक आहे, ज्योती बसू उपमुख्यमंत्री होते, पण ते आल्यानंतर देखील त्यांच्या मार्क्सिस्ट कल्पनेमधलं येत नाही. म्हणून कनू सान्याल, चारू मुजुमदार अशा लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारलं आणि हिंसक बंदुकीच्या नळीतून क्रांती येते म्हणून जी हिंसा केली त्या गावाचं नाव नक्षलवाडी. आज गंमत आहे की तिथे भाजपचा आमदार निवडून येतो, पण तिथे त्या नक्षलवाडीमध्ये ते झालं म्हणून त्याला नक्षलवादी म्हणायला लागले, पण गावाचं नाव नक्षलवाडी आहे. आणि मग चायना तिथे ट्राय करत होता, तो एक रेड कॉरिडॉर त्यांनी नेपाळपासून खाली तेलंगणापर्यंत असा रेड कॉरिडॉर तयार केला. आणि त्यातून अशा रीतीने ते झालं. केरळमध्ये पहिली कम्युनिस्ट पार्टीचं निवडून आलेलं जगातलं पहिलं सरकार केरळमध्ये होतं. अदरवाईज ते बंदुकीच्या नळीवर आणायचे. तर ते सरकार इंदिरा गांधींनी काँग्रेस अध्यक्ष असताना पाडून देशातली पहिली राष्ट्रपती राजवट केरळमध्ये लागली 57 मध्ये. तर नंबूद्रीपाद त्याचे मुख्यमंत्री होते आणि वेगवेगळे सगळे पक्ष, समाजवादी वगैरे होते. तर मग त्यांचं कम्युनिस्ट सरकार टिकू द्यायचं नाही म्हणून इंदिरा गांधींनी नेहरूंना तिथे राष्ट्रपती राजवट लावायला लावली. आणि ते सरकार पाडून आणलं कोणाचं, तर पहिलं आघाडी सरकार म्हणून आपण. ते पट्टम थाणू पिल्ले नावाचे समाजवादी होते ते, आणि त्यांचे 20 लोक सगळेच मंत्रिमंडळ, काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा. आणि मग ते पाडलं पण, आणि मग निवडणुका झाल्या. मग कधी कम्युनिस्ट कधी काँग्रेस अशा रीतीने तो बदल होत गेले. त्यामुळे हे टप्पे आहेत. मग ममता दिदीचा हे जो आहे की 77 मध्ये जेव्हा जनता पार्टीच्या काळात मार्क्सवादी त्यांच्याबरोबर होती जनता पार्टी, आणि त्यांचं जे सरकार आलं मार्क्सवादी आणि लेफ्ट फ्रंट आणि जनता पार्टी, तर ते आल्यानंतर ज्योती बसू मुख्यमंत्री झाले आणि पुढल्या काळात जनता पार्टी बारगळली, परत इंदिरा गांधी आली. पण नक्षलिझमचा जो वय होता, पण तो नक्षलिझम चिरडून काढण्यासाठी इंदिरा गांधींनी जी राष्ट्रपती राजवट लावली, त्या राष्ट्रपती राजवटीनंतर सिद्धार्थ शंकर रे हे केंद्रात पश्चिम बंगाल मंत्री होते, म्हणजे तेच सरकार चालवत. मग ज्या 72च्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसला त्यांनी बहुमत आणून दिलं, पण पोलिसांच्या बळावर अक्षरशः नक्षलवाद्यांची कत्तल केली, दहशत निर्माण केली. तर त्यानंतर ती जनता पार्टी आली आणि ते सत्तेत आले. 77ला ते सत्तेत आल्यानंतर काँग्रेस इतकी बारगळली होती की काँग्रेसकडे नेता राहिला नव्हता. पण काँग्रेस 2 नंबरचा पक्ष होता, बाकी लेफ्ट फ्रंट. पण लेफ्ट फ्रंट 30 वर्ष 6 निवडणुका जिंकल्या आणि काँग्रेस तिथली लढायला तयार नाही. आणि काँग्रेसमध्ये नवी लिडरशिप डेव्हलप होत नव्हती, ती ममता होती. ममता 84ला पहिल्यांदा खासदार झाली, पण ती लढायला बघत होती, पण केंद्रातलं नेतृत्व हायकमांड तिला मदत करत नव्हतं. म्हणून चिडून 98 मध्ये तिने तृणमूल काँग्रेस, तृणमूल म्हणजे ग्रासरूट लेवल आपण म्हणतो ना, म्हणून तिने तो तृणमूल हा शब्द वापरला.
की हायकमांड नाकारायचं. तर बरेच काँग्रेसवाले होते आणि तृणमूली बेसिकली काँग्रेसच आहे. होय. त्यामुळे काँग्रेसमधले ज्यांना लढायचं होतं ते ममताच्या बाजूने आले. आणि दुसरी गोष्ट, ममता किंवा काँग्रेस सोडून ज्यांना डावी आघाडी नको होती असे लोक पोलराईज होत गेले. जसं आज ममताच्या विरुद्ध ज्यांना ममता नकोय असा सगळा मतदार भाजपकडे पोलरायचा. भाजप त्याला हिंदुत्ववादी म्हणतो हे गैरलागू आहे. 15-20% हिंदुत्ववादी आहेत. हिंदू हा धर्मवादी नाहीये. त्यामुळे भाजप म्हणजे हिंदुत्व ही कल्पना चुकीची आहे. काँग्रेसच्या विरोधातला किंवा ह्या असल्या डाव्या याच्या विरोधातला तो वर्ग भाजपकडे एकजूट झालेला. तसं मग ममताचा उदय तिथून झाला. बंगालच्या निवडणुकीसंदर्भात अजून एक प्रश्न जो माझ्या मनात येतोय तो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन संदर्भात. तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सर्व राज्यांमध्ये झाली आत्ताच्या निवडणुकांच्या संदर्भात. त्या संदर्भात कोणी आवाज उठवला नाही ममता दिदी सोडतात. तर साधारण याच्यातच त्यांचा बराचसा वेळ निघून गेला का आणि त्याच्यामुळे तयारीला त्यांना पुरेसा वेळ नाही मिळाला का असं म्हणता येईल का? नाही, हे तर मी गेले 4 महिने 10-12 व्हिडिओतून सांगितले की ममतानी केजरीवालच्या रस्त्याने जायला नको होतं, हेमंत सोरेनच्या रस्त्याने जायला पाहिजे. याचा अर्थ असा की केजरीवाल दिल्लीची विधानसभा निवडणूक समोर असताना सुद्धा कोर्ट कचेऱ्या करत राहिला, मतदाराकडे गेला नाही. उलट हेमंत सोरेन ईडीशी कोऑपरेट केलं, उचला चला मी तुरुंगात येतो. भावाला मुख्यमंत्री केला, चुलत भावाला, बायकोला सांगितलं तू पार्टी सांभाळ. निवडणुकीपूर्वी तो सुटून आला आणि त्याने भाजपला हरवून दाखवलं. तेव्हा हेमंत सोरेनचा जो मार्ग आहे तो निवडणूक जिंकण्याचा आहे आणि केजरीवालचा हेडलाईन मिळवण्याचा आहे. तुम्हाला हेडलाईन मिळेल पण मतं मिळणार. बरोबर. तर तिने वेळ वाया घालवला. क्रुशियल टाइम फॅक्टर जो असतो, जसजशी शेवटच्या ओव्हर जवळ येतात तेव्हा तुम्हाला बॅटिंग करायची, विकेट टिकवायची नाही, बरोबर, रन्स करायचे. व्हेरी सिम्पल लॉजिक. तर ती हेडलाईन्स मिळवता आली. सुप्रीम कोर्टात गेली, हायकोर्टात गेली, चुनाव आयोगाच्या विरोधात गेली. अरे मतदाराकडे कोण जाणार? सर 21च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी मतदान मिळालं आणि बऱ्याचशा जागा बंगालमध्ये मिळाल्या. तर त्याचा कुठेतरी राग म्हणून प्रचंड असं व्हायलन्स बंगालमध्ये बघायला मिळालं. तर आपलं जे काही पतन आहे येणाऱ्या काळामध्ये त्याची सुरुवात ममता बॅनर्जींनी तिथे केली असं म्हणता येईल का आपल्याला? पतन असं नाही, बंगालमध्ये हिंसाचार होत राहिला अगदी हिस्टोरिकली. असं काही नवीन नाही. प्रत्येक वेळेला डाव्यांच्या काळात व्हायचा, ममताच्या काळात झालेला आहे, काँग्रेसच्या काळात झालेला आहे. या वेळेला कसं होतं की 21च्या निवडणुकीत भाजपच्या अपेक्षा खूप होत्या. भाजपने माहोल उभा केला होता. पण प्रॅक्टिकली ज्या लबाड्या ममता किंवा लेफ्ट फ्रंट करत होते त्याचा अंदाज भाजपला नव्हता. दुसरी गोष्ट, भाजपकडे लोकल लेवलवर लिडरशिप नव्हती. आणि तिसरी गोष्ट, परिस्थिती नव्हती. आज जी परिस्थिती आहे ना, आज बंगालच्या लोकांना इम्रान खान मुख्यमंत्री झाला चालेल पण ममता नकोय. आत्ता जी भाजप जिंकेल ती भाजप म्हणून नाही जिंकणार, ममता नकोय तिला पाडणार आहेत लोक. आणि परिणाम म्हणजे आता हे पॉलिटिकल सायन्स मध्ये मिळणार नाही, मी सांगतो. 77 मध्ये जेव्हा जनता पार्टीची निवडणूक चालू होती तेव्हा इंदिरा गांधी विरुद्ध राजनाथ राणा उमेदवार होता आणि तो अक्षरशः मरकटलीला करणारा होता, लालूच्या पुढचं पात्र होतं. तर ते इथे वरळीला प्रचाराला आले होते. तर मी, आमचा एक मित्र समाजवादी होता, त्याला म्हटलं मला जरा भेटवून. तर ते वरळीला आम्ही स्टेजच्या मागे त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं नेताजी क्या हाल है रायबरेली का? तर ते म्हणाले वो तो मैं जीत चुका हूं, अभी वोटिंग बाकी. म्हणाले लोकांना मला नाही जिंकवायचंय, इंदिराला हरवायचंय. आता मी समोर एकटा आहे तर जिंकणार म्हणाले. मी हात जोडून विनंती केली लोकांना पाडा म्हणून, तरीही मी जिंकणार. ही जी मानसिकता आहे ना ती आज बंगालमध्ये आहे. आता गंमत अशी आहे ना की जसं कोकणामध्ये आमचे चढणीचे मासे म्हणतात, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो आणि लोटच्या लोट पाण्याचे येतात तेव्हा त्याच्यामध्ये कुठेही साधी टोपली लावून बसला तरी तुम्हाला मासे मिळतात, त्याला चढणीचे मासे मिळतात. तर भाजपचं हे आत्ताचं बंगालमध्ये जे यश मिळणार ते त्यासारखं आहे, आयतं. कारण लोकांना ममताला काढायची, ह्यांना बघू न्यायालयात आणाले 5 वर्षांनी हाकलू, पण आत्ता ही गेली पाहिजे. हा जो भाग आहे ना, या ज्या मानसिकतेमध्ये लोक आहेत त्याचा परिणाम आपल्याला 4 तारीखला बघायला मिळेल. आणि तो रिफ्लेक्ट तुम्हाला मतदानात पण झालेला दिसतो. ज्या उत्साहात लोक येत आहेत
म्हणजे त्यांनी मी बघितल्या अनेक बातम्या 3-3 ठिकाणी चेक केलं जातंय तुम्ही खरे मतदार आहात का. हा. मतदान केंद्राच्या आत बूथ जवळ जाताना हम्म. निवडणूक अधिकारी बघतो ते चौथ्यांदा बघतो. हो. त्याच्या आधी 3 ठिकाणी तपास आणि एवढं होऊन नाही 92%. हम्म. इथे कळेल ना, एक दीड तास प्रचंड ह्युमिडिटी आहे कलकत्त्यामध्ये, बंगालमध्ये. अगदी. तरीही लोक उन्हातानामध्ये घामाघूम होऊन मतदान करतात. त्याचा अर्थ समजून घ्या. एक्झॅक्टली. हे तुम्हाला राज्यशास्त्र शिकवत नाहीत की थंडीच्या काळात घाम येतो का, हा उन्हाळ्यात घाम येतो की थंडी वाजते, हे राज्यशास्त्रामध्ये शिकवत नाही. खरं. हे तुम्हाला बघायचं असतं. तुम्ही राज्यशास्त्र कॉलेजमध्ये शिकता ती नेट प्रॅक्टिस आहे. हा. हा. टेस्ट मॅच वेगळी असते. अगदी. तो प्रत्यक्ष बॉल अंगावर येत असतो, हम्म. तो लागू शकतो, तुम्ही मारलात काच फुटू शकते. हम्म. नेट प्रॅक्टिस मध्ये ते सिम्युलेटरवर विमान उडवणं आणि प्रत्यक्ष विमान उडवणं, हो. यातला जो फरक आहे ना, तो स्टुडिओत बसून अनालिसिस करणं आणि प्रत्यक्ष मतदार म्हणजे माणूस त्याची बॉडी लँग्वेजवर, याच्यामध्ये भाऊ मला आता तमिळनाडूच्या राजकारणाकडे वळायचं आहे. तर स्वातंत्र्यानंतर तमिळनाडूचं राजकारण ज्या पद्धतीनं बदलत गेलं साधारण आणि आता या क्षणापर्यंत जे पोहोचलंय, तर त्या संदर्भातला एक प्रवास आम्हाला त्या राजकारणाचा जाणून घ्यायला आवडेल. नाही, अगदी 67 पर्यंत तिथे जसं केरळचं सांगितलं 57 मधलं, हे 67 मधले. 67 मध्ये 1967 मध्ये देशभर एक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी आघाडीच्या राजकारणाची सुरुवात केली. आणि लोहियांचं असं म्हणणं होतं की एकदा मतदाराला कॉन्फिडन्स येऊन दे की काँग्रेस हरू शकते. नाही तर एक मानसिकता असे कशाला, म्हणजे अगदी पहिल्या निवडणुकीच्या जे काही रेकॉर्ड्स मी वाचले, ते लोक म्हणे मतदानाला नेहरू आहेत ना पंतप्रधान, बस झालं, परत कशाला मत द्यायला. हे पहिल्या निवडणुकीतला अनुभव आहे. त्यामुळे मत म्हणजे काय, आपल्या मताने सरकार सत्ता बदलू शकते हे पण लोकांना कळत नव्हतं. इथून आपण सुरुवात केली. अगदी. तर ज्यावेळेला पडत नाही काँग्रेस, आपण मेहनत करून पडत नाही, पक्ष उभे राहत नाही, संघटनाकडे, काँग्रेसकडे रेडीमेड संघटन होतं 50 वर्षाचं, ते अपोजिशनकडे नव्हतं. जे आणि अपोजिशन नव्याने रांगणारी पोरं होती. तर त्यावेळेला मग खरं तर 57 मध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया या लोकांनी आघाडी ही कल्पना पहिल्यांदा आणली. म्हणजे मला आठवतं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती, तेव्हा प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर आंबेडकरांकडे गेले, म्हणाले तुमचा, तेव्हा रिपब्लिकन पार्टी नव्हती, शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा दलितांचा पक्ष बाबासाहेबांनी काढला होता, तर तुम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात या. तर बाबासाहेब त्यांना म्हणाले हे काँग्रेसवाले बदमाश आहेत, ते तुम्हाला असं महाराष्ट्र मिळू देणार नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्या पक्षांनी आपली विचारधारा खुंटीला टांगून ठेवा आणि सगळ्यांनी एकत्र या, बस काँग्रेस विरुद्ध एक उमेदवार. ही कल्पना बाबासाहेबांची आघाडी कल्पना, आणि ती तेव्हा महाराष्ट्रात यशस्वी झाली पण इतरत्र नव्हती. पण 67 मध्ये ती भूमिका डॉक्टर लोहियांनी पुढे नेली. याचं कारण लोहिया आणि बाबासाहेब दोस्त होते, ते एकत्र येऊन रिपब्लिकन पक्ष काढणार होते. म्हणजे बाबासाहेब अध्यक्ष, डॉक्टर राम मनोहर लोहिया सेक्रेटरी, अशा रिपब्लिकन पक्षाची कल्पना होती. पण दुर्दैवाने ते होण्याआधी बाबासाहेब गेले. पण ती जी कल्पना होती ती 67 मध्ये संयुक्त विधायक दल म्हणून लोहियांनी राबवली. म्हणजे कम्युनिस्ट, जनसंघ, रामराज्य परिषद, हिंदू महासभा, समाजवादी हे सगळे एकत्र आले. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि जवळजवळ 7 राज्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळवता आलं. काही ठिकाणी काँग्रेसचे गट तुटून यांच्याकडे आले. 9 राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता गेली. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि ती पहिली इंदिरा गांधींनी त्यांच्या नेतृत्वाखाली लढवलेली सार्वत्रिक निवडणूक. आणि कसं बसं लोकसभेतलं बहुमत टिकलं होतं. म्हणजे मोदींना जे 282 मिळाले तेवढे काँग्रेसला मिळाले, त्याचा अर्थ काँग्रेस घटली असं मानलं गेलं तेव्हा त्या काळात. तर 9 राज्यामध्ये ही त्याच्यामध्ये तमिळनाडूमध्ये काँग्रेसचा पराभव केला. तो द्रविड मुन्नेत्र कळगम, DMK आणि इतर सगळे कम्युनिस्ट वगैरेंची आघाडी होती. आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा कामराज.
ते पण पराभूत झाले. हम्म. त्यांना 25 वर्षाच्या पोराने डीएमकेच्या पराभूत केलं. अच्छा. आणि भक्तवत्सलम नावाचे मुख्यमंत्री होते, ते पण पराभूत झाले. हम्म. आणि तिथे जो डीएमके आला त्यानंतर आजपर्यंत काँग्रेस आपल्या पायावर उभी राहिली. हो. पुढे 80च्या दशकामध्ये डीएमके मध्ये फूट पडली. हम्म. हम्म. एम जी रामचंद्रन हा लोकप्रिय नट आणि करुणानिधी पटकथाकार नेता हम्म. हम्म. यांच्यात, आणि त्यांनी अण्णा डीएमके काढली. हम्म. आणि त्या अण्णा डीएमके आणि डीएमके यांच्यातच तमिळी राजकारण विभागलं गेलं. हो. जनसंघ तर नव्हताच तेव्हा तिथे. हम्म. पण मग हळूहळू करत या दोन पक्षांच्या भोवती दोन आघाड्या, हम्म. जसं केरळमध्ये हम्म. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली डाव्यांच्या डाव्यांच्या. अशा दोन आघाड्या झाल्या बरोबर. आणि त्यांचं होत गेलं. बाकी काय मोठं नाही. भाऊ, तामिळनाडूमध्ये हा जो एक पॅटर्न दिसतो, हा, याच्यात एक फरक आहे हा. की ह्यावेळच्या निवडणुकीकडे मी वैशिष्ट्य म्हणून का बघतो की 5 वर्षापूर्वी स्टॅलिन मुख्यमंत्री झाला. ह्याला महत्व एवढ्यासाठी की पहिल्यांदा सिनेमाच्या प्रभावातून तामिळनाडू बाहेर पडला. हा. येस. कारण अण्णादुराई हे सुद्धा उत्तम पटकथाकार होते. हम्म. त्यांनी सिनेमा हे माध्यम आपल्या पक्षाच्या विचारधारेच्या प्रचारासाठी वापरलं. हम्म. शिवाजी गणेशन नावाचा प्रसिद्ध नट होता. तर अण्णादुराईंनी शिवाजीवर जे नाटक लिहिलं होतं हम्म. त्याच्यात एम जी रामचंद्रन काम करायला तयार नव्हता. हा गणेशन नावाचा होता, त्यांनी केलं आणि ते नाटक इतकं गाजलं की लोक त्याला शिवाजी गणेशन म्हणायला लागले. हा. हा. तर नाटक आणि सिनेमा हे त्यामुळे तिथे प्रभाव त्याचा जो होता आणि त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला. पण स्टॅलिन मध्ये ते नाही. जयललिताही गेले. जयललिता पण अभिनेत्री होती. पण गेल्या 5 वर्षात म्हणजे 5 वर्षापर्यंतच्या निवडणुकीमध्ये सिनेमा मागे पडला आणि त्याच्यामध्ये कमला हासन पक्ष काढून आला होता, त्याला पण लोकांनी नाकारलं. आता विजय नावाचा कोणतरी. पण तमिळनाडू हा सिनेमाच्या प्रभावाखालून बाहेर पडतोय. हे मला 5 वर्षात आणि यावेळच्या निवडणुकीतलं वैशिष्ट्य वाटतं. भाऊ, मला परिसीमन जे आता भारतामध्ये होऊ घातले, जे आता करायचं आहे पुढच्या काही काळामध्ये, तर त्याला ही जी दक्षिणेतली राज्य विरोध करतायत किंवा त्याला विरोधी पक्ष विरोध करतोय, पण डिलिमिटेशन ही न टाळता येण्याजोगी गोष्ट आहे. तर विरोधी पक्षांनी ती गोष्ट समजून घेऊन त्या संदर्भात आतापासून काम करण्याची गरज आहे का, त्याला विरोध करण्यापेक्षा? त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? हे समजून घेऊन काय करायचंच नाही ना. आम्ही विरोधात आहोत. तुम्ही याला सूर्य म्हणालात की आम्ही चंद्र म्हणणार. ही जी मानसिकता आलेली आहे, मोदी आल्यानंतर भारतीय राजकारणामध्ये एक चमत्कारिक प्रकार आलेला की तुम्ही त्याला दरवाजा म्हणालात तर मी खिडकी मांडणार, तुम्ही टेबल म्हणालात मी खुर्ची मांडणार. ही जी मानसिकता आली आहे ना, किंवा असे लोक समजून घेतील ही अपेक्षा करणंच मूर्खपणा आहे. त्यांना काही आधार नाही, काही लॉजिक नाही, काय नाही. मोदी म्हणतो ना, मग मी मोदी विरुद्ध आहे, मी उलटच बोलणार. तर अशा लोकांनी समजून घ्यावं अशी अपेक्षा बाळगू नका. ते रसा तळाला जातील पण समजून नाही करणार. आपल्या डोळ्यासमोर उदाहरण येतं. आता ममता दिदी हरणार असं म्हणतात, तेव्हा मला ममता दिदीचा उद्धव ठाकरे होणार असं वाटतं. त्याची गरजच नव्हती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याचा हव्यास होता. त्यासाठी त्यांनी जे काय केलं त्यातून त्यांचा पक्ष वाटोळ झालं. शरद पवारांनी जे चलाखी केली, काय झालं त्यांचं? प्रश्न असा तुम्ही बीजेपी विरुद्ध असा, पण बीजेपी विरुद्ध टक्कर घेताना तुम्हाला बीजेपी पेक्षा अधिक मेहनत करावी लागेल. तुम्हाला मोदीच्या जागी 1.25 मोदी व्हावं लागेल. 18 तास नाही, मी 21 तास काम करतो. तुम्ही मीडियामधून आणि महाराष्ट्र देशातल्या विरोधी पक्षांचं वाटोळं जर कोणी केलं असेल तर ते मीडियाने केलं. आज तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की आपल्या देशातला जो विरोधी पक्ष आहे तो मीडियापुरता मर्यादित राहील. आज मला सांगा, व्हॉट इज शिवसेना? मी शिवसेनेच्या स्थापनेपासूनची शिवसेना बघितली, पण आजची शिवसेना म्हणजे संजय राऊत सकाळी बोलणार तेवढीच शिवसेना. या पलीकडे शिवसेना नाहीये. अदरवाईज शिवसेना हा जगातला एकमेव पक्ष असा आहे कौतुकाचा की ज्या पक्षाकडे स्वतःचं मुख्यालय नव्हतं 10 वर्ष, पण गल्लीबोळात शाखा होत्या आणि त्या शाखा गजबजलेल्या असायच्या. आज गल्लीबोळातल्या शाखा गजबजलेल्या नाहीयेत, ओस पडले. शिवसेनेचं मुख्यालय आहे, मोठं नेतृत्व आहे, पण फॉलोअर नाही. तर ह्याचं कारण असं की पक्ष म्हणजे काय, आंदोलन म्हणजे काय.
तुम्ही आंदोलनं बघा, चळवळी बघा, मोर्चे बघा. तुमचा कॅमेरा सुरू झाला, कॅमेरा बंद, सगळे काढ. मस्त झालं ना. याला आम्ही आंदोलनातला आहे, मी आंदोलनातला आहे, मी विद्यार्थी चळवळीतला आहे. आम्ही आंदोलनं बघितली आहेत. आता म्हणतात महागाई आहे, बेरोजगार. आम्ही बेरोजगारीवर मोर्चे काढले, मी काढले ना माझ्या वयात 50 वर्षापूर्वी. महागाईवर आंदोलनं आम्ही केलेली आहेत. तुम्हाला दिवाळी, दसरा, सणासुदीचे काळ येतोय हे पंचांगावरून कळत नव्हतं, कॅलेंडरवरून. मुंबईतली सर्वपक्षीय संयुक्त महागाई विरोधी महिला समिती होती, तिचं आंदोलन सुरू व्हायचं की रेशनवर रवा जास्त पाहिजे, रेशनवर साखर जास्त पाहिजे, खाद्यतेल जास्त मिळालं पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू व्हायचं. तेव्हा कळायचं हा दसरा, दिवाळी आणि जवळ आले. आज आहे का सांगा मला तुम्ही? कारण तुमची आंदोलन ही बातमीपुरती मर्यादित झाली. बातमी आली ना, झालं, पक्षाचं काम संपलं. आणि तिथे बाकीचे सगळे पक्ष भाजपकडे अशा रीतीने रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे, इतरांकडे कॅमेरा समोर उतरणारा कार्यकर्ता आहे. तिथे विरोधी पक्ष नामोहरम झाले. त्यामुळे मनातून जे अँटी बीजेपी आहेत ते त्यांना मतं देतात, पण पक्षाच्या प्रयत्नामुळे मतं मिळतात असं तुम्हाला दिसणार. तिथे विरोधी, आणि मग अशा पक्षाकडून, अशा विरोधी पक्षाकडून तुम्ही काही पॉझिटिव्ह अपेक्षा करू शकत नाही. डिलिमिटेशनसाठी काय करावं, महागाईसाठी काय करावं, खूप करण्यासारखं, खूप करण्यासारखं. पण ते करायची इच्छा आहे का? मला सांगा, राहुल गांधी बिहारची निवडणूक आली, वोट चोरी, अमुक तमुक गेला, तिकडे काय त्या तलावात मासे मारी चालते, तिकडे गेला, तिकडे डुबकी मारली. गेल्या 6 महिन्यात राहुल गांधी बिहारमध्ये किती वेळा गेला मला दाखवा. नॉट अ सिंगल टाइम. गेलाय का? नाही. तो विरोधी पक्षाचा सगळ्यात मोठा नेता, तो रोज संसदेमध्ये फक्त तमाशा करतो, बातम्यांमध्ये चर्चा होते, बाकी जमिनीवर काही नाही. आता बंगालमध्ये त्यांनी सगळे उमेदवार उभे केले, 2% मतं मिळणार नाही. 294 पैकी 275 डिपॉझिट जाणार आहेत. मी सांगतो, खाली कार्यकर्ता असला पाहिजे ना. अगदी. पक्ष म्हणजे काय असतो? मग ते सांगणार आमचा 150 वर्षापूर्वीचा पक्ष आहे. शरद पवारांनी त्यांचं वर्णन केलं ना, की सिलिंग आल्यानंतर सगळ्या जमीनदारांच्या जमिनी गेल्या, तरी तो उत्तर प्रदेशातले जमीनदार आहेत ते हवेलीत बसतात आणि सांगतात त्या डोंगरापासून या नदीपर्यंत आणि त्या ओढ्यापासून या जंगलापर्यंत सगळं आमचं होतं. अरे आत्ता नाहीये ना. हवेलीची डागडुजी करायला खिशात पैसे नाही, पण रुबाब तो. आणि तो माणूस, इतका निर्बुद्ध माणूस, हा जर विरोधी पक्षांना लीड करत असेल, हाऊ कॅन यू एक्सपेक्ट? डिलिमिटेशन आहे किंवा स्त्री आरक्षण आहे, या विषयाचं गांभीर्यच त्यांना नाही, आणि त्याच्या मागे फरफटत चालले. त्यामुळे मोदी सरकार किंवा भाजपसाठी राहुल गांधी हा मोठा ऍसेट बनलेला आहे. म्हणून मी एका व्हिडिओत मी सांगितलं की हे विधेयक पडलं, डिलिमिटेशन वगैरे, हे जाणीवपूर्वक केलं. ह्या सगळ्या मूर्खांना राहुल गांधीच्या मागे आणून उभं केलं ना. नेता कोण? राहुल गांधी. डावपेच तिथे आहे. आता ते विधेयक आणण्याचं काही कारण नव्हतं, ऐन निवडणुकीच्या दरम्यान ते आणलं. याचं कारण नॅरेटिव्ह सेट करायचं, आणि तो सुद्धा कळला नाही. असे विरोधक मोदीच्या विरोधात काय करणार? भाऊ, मला महाराष्ट्राच्या राजकारणाकडे यायचंय, पण मला एक छोटासा प्रश्न मला विचारायचा आहे. आपचे राघव चड्ढा आणि त्यांच्यासह 7 खासदार आता ते घेऊन भाजपात त्यांचा प्रवेश झाला. आप या पक्ष संघटनेत नेमकं काय चुकतंय, काय फसतंय? नाही, ती संघटना नाही, तो एक घोळका आहे. तो एक घोळका आहे. ट्रेनमध्ये आपण बसतो आणि आपलं स्टेशन आलं की उतरतो. त्या ट्रेनमध्ये वेगवेगळ्या स्टेशनवर चढणारे, वेगवेगळ्या स्टेशनवर उतरणारे लोक असतात. कल्याणहून निघाली भेटीला पोहोचणार, बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार येतो आणि उतरतो. ती ट्रेन त्यापैकी कोणाचीही नसते, तो आपल्या सोयीसाठी आलेला आहे. आम आदमी पार्टी हा तसा प्रकार आहे.
आम आदमी पार्टी ही रेल्वे कंपनी किंवा रेल्वे कॉर्पोरेशन नाहीये, ती एक ट्रेन आहे. त्याच्या प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार उतरायचं, तेवढं तिकीट घ्यायचं, तिकडे उतरायचं. एकमेकाशी काही कसला संबंध नाही. आपापल्या मतलबासाठी येतात आणि उतरतात लोक. संघटन असतं ना तेव्हा तुम्ही एकमेकाशी जीवाभावाचे लोक, इथे सगळे वाटमारी करायला आलेले. त्यामुळे त्यातले राहिले काय आणि फुटले काय आणि काही फरक पडत नाही. त्यामुळे ते गेले तर गेले, ते आलेच मतलबासाठी होते. त्यांचं काय कर्तृत्व होतं त्यांना राज्यसभेत पाठवायचं. त्याच्यातले 3 लोक, मला वाटते तो संदीप पाठक, तुमचा राघव चड्ढा आणि आणखीन एक कोण, मित्तल नाही, आणखीन एक कोणतरी आहे, तर ते तिघे आहेत. हे खरे पहिल्यापासून पक्षात होते. बाकीच्यांच्याकडून कोटी कोटी रुपये खाऊन त्यांना राज्यसभेचे खासदार केले. ते काय तुमच्या पक्षासाठी आले का? तो मित्तल कोण आहे? तो मित्तल कोण आहे? मित्तल काहीतरी युनिव्हर्सिटी चालवतो डोनेशनची. त्याने 5 कोटी रुपये देऊन खासदारकी विकत घेतली. त्याला मागे लागला होता ना राजीनामा देऊन, तो नाही ना गेला. त्यामुळे त्यातून फुटले आणि गेले, कुठच्या पक्षात गेले याला काही अर्थ नसतो. त्यांना आपली खासदारकी टिकवायची आणि तुमचा केजरीवाल त्यांना नोकर चाकरासारखं वागवतो, ते आवडत नाही. खासदारकी टिकवायची तर 7 लोक 2/3 कुठल्या तरी पक्षात गेले, टिकतात, भाजपमध्ये तो. बाकी काय त्याला मी फार मोठी राजकीय घटना मानत नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीला नुकसान होईल असंही मला वाटतं, कारण तो पक्षच नाही. पुढच्या वेळेला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत 10 जागा तो पक्ष निवडून आणू शकणार नाही, तर मावलच. मी आता शेवटाकडे येतो. मला महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात काही प्रश्न विचारायचे. भाऊ, महाराष्ट्राचं राजकारण हे आता बहुध्रुवी राहिलंय का? आणि साधारण पुढच्या काळामध्ये म्हणजे केवळ 2 पक्षांवरती चालणाऱ्या निवडणुका, अशा प्रकारचं समीकरण अनेक राज्यांमध्ये आपण बघतो, जिथे 2च पक्ष लढतात आणि दोघांमध्येच जी काय असते ती फाईट असते. महाराष्ट्रामध्ये तसं वातावरण आता तयार होत आहे का? नाही, झालंच आहे, झालंच. म्हणजे जर राज्यसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार देवेंद्र फडणवीस ठरवतात, एक प्रकारे ते कंपल्शन होतं की तुम्ही पवारांना उभं करा, आम्ही 7वा उमेदवार टाकत नाही. बरोबर आहे. याचा अर्थ काय? उमेदवार कोणी ठरवला? फडणवीस. आदित्य ठाकरेंना नको होता, पण तो तरी एक आला पाहिजे. काँग्रेसलाही पाहिजे होतं की आम्हाला राज्यसभेत संख्याबळ घटतंय, आमचं विरोधी नेते पण टिकवायचं, तर काय 25 खासदार पाहिजेत. यांनी काय वया केल्या, पण नाही जमलं. का? तर देवेंद्रने डिक्टेट केलं होतं ऍक्च्युली की पवार असतील तर आम्ही 7वा उमेदवार हे करणार. म्हणजे या लोकांना खात्री आहे की देवेंद्रनी 7वा उमेदवार उभा केला तर भाजप आपले आमदार फोडून तिकडे मतं घेऊन दे, त्यापेक्षा ती एक जागा मिळू दे. त्या तुमच्या गोविंद तळवलकरांनी एकदा अलिप्त राष्ट्रांची संघटना, त्याच्या अग्रलेख लिहिला, फार सुंदर आहे. तो म्हणाले हे भिकाऱ्यांचं संमेलन आहे आणि हे भिकारी एकत्र जमतात आणि शेठ सावकाराला दमदाटी करतात. खिसा फाटलेला शर्ट घेणार नाही, भोक पडलेली पॅन्ट घेणार नाही, असं भिकाऱ्याने मालकाला दम द्यावा, तशी दमदाटी करतात. तशी यांची अवस्था आहे. त्यांच्याकडे आहे काय? आत्ता सुद्धा विधान परिषदेची निवडणूक आहे, 1 जागा यायची, त्याच्यावर एकमत होऊ शकतं का? तुम्ही जेव्हा ठरवता, मी तुम्हाला उदाहरण सांगतो, ज्यावेळेला 74 मध्ये आणि इंदिरा गांधी विरुद्ध हळूहळू मोर्चे बांधणी विरोधकांची सुरू झाली, हाडीवाणी लागण्यापूर्वी, तर मला वाटते जबलपूरमध्ये पोटनिवडणूक होती लोकसभेत, आणि जबलपूर ही परंपरेने जनसंघाची जागा होती, म्हणजे आजच्या भाजपची होती. पण तिथे शरद यादव सारख्या समाजवादी नेत्याला उमेदवारी मिळाली आणि जनसंघाच्या लोकांनीही काम करून त्याला प्रचंड मतांनी निवडून आणला. कारण काँग्रेसला पाडायचं हे तत्व होतं. इथे आहे का? नाही. भाजपला पाडायचंय, पण त्याच्या आधी तुला पण पाडायचंय ना. तिथे प्रॉब्लेम. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता उद्धव ठाकरेंनी शरद पवार ऍब्सोल्यूट झालेले. दे आर नो वेअर. पुढच्या राजकारणात त्यांना
29 पर्यंत त्यांचं राजकारण काही शिल्लक राहणार. आणि भविष्यात मी असं बघतो की ज्या पद्धतीत राजकारण सरकते त्या पद्धतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन प्रमुख पक्ष असतील आणि काँग्रेस हा पेरिफरीवर असेल. पण काँग्रेसकडे नेतृत्व नाही. आणि अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाची दिशा बघितली तर तुम्हाला कळेल. त्यांचं म्हणणं असं नाही की भाजप सत्तेत, एकनाथ शिंदेची शिवसेना सत्तेत चालेल, पण सत्तेत बसलेला हिंदुत्ववादी पाहिजे, तो लिबरल नको आहे. त्यामुळे आपला विरोधी पक्षही तेच तयार करते. जेवढा एकनाथ शिंदेचा पक्ष स्ट्रॉंग होईल, काय होईल, उद्या ते आपल्याला हरवतील, बिघडत नाही ना. सत्तेत हिंदुत्ववादी बसेल, विरोधात आपण बसू, आपणही हिंदुत्ववादी. लिबरल आणि सेक्युलर यांना जागा असता कामा नये, स्पेस असता कामा नये. आणि हे ज्या मूर्खांच्या लक्षात येत नाही ते विरोधकांचे विचारवंत आहेत. भाऊ, मला अखेरचा प्रश्न विचारायचा आहे. देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाच्या पातळीवर असेल किंवा राजकारणाच्या पातळीवर असेल अतिशय दमदार कामगिरी मागच्या काही काळात करून दाखवली आहे. ते दिल्लीत जाणार का की जाणार नाही असे स्पेक्युलेशन्स नेहमीच सुरू असतात. तर देवेंद्र फडणवीसांनंतर महाराष्ट्रात भाजप कुणाकडे किंवा महाराष्ट्र कुणाच्या हाती, असा जेव्हा प्रश्न आपल्याला पडतो तर त्याचं स्पष्ट उत्तर आता खरं आपल्याला दिसत नाही. तर त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? मला वाटतं अशा प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात. अडवाणी वाजपेयी नंतर मोदी असं तुम्हाला वाटलं होतं कधी? कोणाला वाटलं होतं? एक भाजपच्या कोणी छाती ठोकून मला सांगावं आम्हाला माहिती होतं मोदी येणार नाही. 2012च्या डिसेंबरमध्ये गुजरातची विधानसभा निवडणूक मोदी तिसऱ्यांदा त्यांच्या नेतृत्वाखाली लढवत होते. त्यावेळेला पुण्यनगरी या दैनिकामध्ये मी 27 लेख लिहिले जानेवारी ते एप्रिल. आणि त्यामध्ये मोदींना पंतप्रधान करायची मागणी करणारा पहिला मी आहे. आणि त्याचं कारण आहे, त्या निवडणुकीनंतर व्हायब्रंट गुजरात हा जो कार्यक्रम होता त्यामध्ये मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांनी मागणी केली मोदी सारखा पंतप्रधान झाला पाहिजे. तेव्हा मी चक्रावलो. मग मी मोदी या विषयाचा अभ्यास सुरू केला आणि मला लक्षात आलं की याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व हा माणूस करू शकतो. आणि म्हणून मी ते लेखमाला लिहिली पुण्यनगरीमध्ये, ज्याचं पुढे मोदींना जुलैमध्ये नेता केलं. त्यानंतर त्या लेखमालेचं पुस्तक झालं जे डिसेंबर 6, 2013 देवेंद्रच्या हस्ते प्रकाशित झालं. तेव्हाही मी मोदी बहुमत आणू शकतो असं म्हटलं होतं. मला माधव भंडारी आणि देवेंद्रने विचारलं तुम्हाला कुठून, आम्हालाही गॅरंटी नाही, हे त्यांनाही नव्हती. पण मी म्हटलं माझं पॉलिटिकल असेसमेंट आहे ना, कदाचित चुकेल, पण जे मनात आहे मी लपवत नाही. आणि 8 लोकसभा निवडणुका, 7 निवडणुकांमध्ये कुठल्याही एका पक्षाला, एका गठबंधनाला बहुमत मिळवता आलं नव्हतं, ते मोदींनी मिळवून टाकलं. तर तो मोदी येणार आहे हे कोणाच्या डोक्यात होतं? माझ्याही नव्हतं. मला एक तो ट्रिगर पॉइंट होता की रतन टाटा मुकेश अंबानी बोलले तर का बोलले, यांना असं काय पोटेन्शियल दिसतंय, म्हणून मी त्याचा अभ्यास केला. नाही तर कोणाच्या डोक्यात होतं? पक्षाच्याही डोक्यात नव्हतं. पण भारतीय समाज आणि भारतीय मानसिकता अशी की जी योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घ्या. आपण गीता, भगवद्गीता कौतुक सांगतो, पण त्याच्यात संभवामी युगे उगे म्हटले ना. योग्य वेळेला योग्य अवतार घेतो. मोदींच्या नंतर कोण, देवेंद्र नंतर कोण, ही चिंता तुम्ही का करता? शांत बसा, तुमच्या जागी तुमचं काम करा. योग्य वेळा तो माणूस जो कोणी असेल तो तुमच्या समोर येतो. एकनाथ शिंदे कोणाच्या डोक्यात होतं सांगा? अजिबात. अगदी खरं. पण त्याला पोटेन्शियल त्याचं ओळखून त्याला बीजेपीनं मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन ठेवला आणि त्याला चालवून दाखवलं. म्हणजे अपोजिशन मधलं सुद्धा उद्याचं पोटेन्शियल भाजपने महाराष्ट्रात शोधून ठेवलेलं आहे. या गोष्टी होत असतात. पण रिकामपणी काय होतं म्हणजे मी नेहमी म्हणतो पॉलिटिकल डिबेट आहेत ना, हे गळू खाजवणं असतं असं मी म्हणतो. ते गळू अवघड जागी होतं आणि त्याला हात लावलं तर भयंकर वेदना होतात. पण त्याच्या 1 इंच अलीकडे चामडीला हात लावला ना, कातडीला, तो गुदगुल्या होतात. तर त्या गुदगुल्या म्हणजे पॉलिटिकल डिबेट.
उगाच नसलेल्या प्रश्नावर खाजवत बसले. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येते असं आपण म्हणू शकतो, असं दिसतंय आता. एक छोटासा फक्त शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तमिळनाडूमध्ये साधारण भारतीय जनता पक्षाची कामगिरी आता कशी असेल? नाही, त्यांना आता ते टार्गेटच आहे. ते 27 जागा लढवते. 234 मध्ये 27 म्हणजे नथिंग. 200 पेक्षा अधिक जागा, 207 जागा तुम्ही लढवत नाही आहात. आत्ता त्यांची स्ट्रॅटेजी एवढीच आहे की जे जे पोटेन्शियली राष्ट्रवादी किंवा हिंदुत्ववादींच्या विरुद्ध आहे अशा शक्तींना नामोहरम करायचं. तर डीएमकेला नामोहरम करणं हे त्यांचं टार्गेट आहे. त्याच्यात त्यांच्यामुळे सत्तेपर्यंत पोहोचल्यावर अण्णा डीएमके हा त्यांच्या पंखाखाली राहील. किंवा आत्ता तमिळनाडूमध्ये भाजपच्या काही महत्वाकांक्षा आहेत, पण इन द लॉंग रन त्या सत्तेचा फायदा घेऊन आपले हातपाय पसरत जात आहेत. गुजरातमध्ये 1974 साली भाजपचे 12 आमदार होते. 74 साली, बरोबर आहे. तिथून 95 मध्ये 21 वर्षाने ते निर्विवाद बहुमतात आले. 20 वर्ष लागले. तर भाजप हा लॉंग टर्म विचार करणारा माणूस आहे, हा पक्ष आहे. जसा काँग्रेसची स्थापना झाली, नेहरू वगैरे, गांधी असेल, त्यांनी काही काही आंदोलनं केली, टिळकांनी केली, तेव्हा आपलं सरकार येईल नव्हतं ना. काँग्रेसची स्थापना होम रूलसाठी होती. स्थानिकांच्या हातात व्यवहार द्या, कारभार द्या, बाकी सत्ता तुमची राहू द्या. तेव्हा अपेक्षा. किंवा संघाचे संस्थापक हेडगेवार, डॉक्टर हेडगेवार घेतले. त्यांनी कधी पंतप्रधान आपला होईल असं स्वप्न बघितलं होतं का? नाही. एक मर्यादित आपल्या 10-15 वर्षामध्ये इतकी वाटचाल करेल, हिंदू जागृत व्हावं, सत्ता वगैरे असली कल्पना नव्हती. तो डीएनए घेऊन पुढच्या पिढ्या मोहन भागवतांपर्यंत आले, लक्षात घे. आणि आता ते जगाला गवसणी घालण्याचा विचार करतात. मोहन भागवत तुम्ही बारकाईने ऐकलात, समजून घेतला तर तुम्हाला कळेल की ही इज थिंकिंग वर्ल्ड वाईड. जागतिक राजकारणाचा विचार आणि भूमिका मोहन भागवतांच्या व्याख्यानातून डोकावते. दुर्दैवाने ती समजून घेणारे विचारवंत आपल्याकडे नाही. अगदी खरं. या निवडणुकांच्या निमित्तानं आज तुमच्याशी आम्हाला संवाद साधता आला आणि आपल्याकडनं खूप महत्त्वाची अशी माहिती, मार्गदर्शन या गप्पांमधनं आम्हाला ऐकायला मिळालं. त्यासाठी मुंबई तरुण भारत तर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.